देह देवाचे करणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्नितपाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयभवहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पराम्भोज तेजस्वदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा श्री गुरूंचे ते नमस्कारो ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रानता या वीणावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रौतिभिर्देवे सदा वंदिता सा मां पातुं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेला अभंग जगद्वंदनीय
देहू निवासी तुकोबराय यांचा चार चरणाचा आणि संतांचं वर्णन करणारा, त्याकरता अनेक उदाहरण देऊन संत जीवन कसं असतं त्याकरता शुद्ध बीज असं शब्द वापरलेला आहे. आणि शुद्ध बीजाच्या पोटी फळ देखील रसाळ आणि गोमटी असतात. त्याचप्रमाणे त्याचं वाणी शुद्ध असते आणि देह पवित्र असतो. त्याचं सर्वांग अशा प्रकारचं निर्मळ राहतं. चित्त जसं गंगा आहे, गंगेप्रमाणे त्याचं चित्त निर्मळ असतं. त्याचं दर्शन झाल्यानंतर जीवाच्या ठिकाणचे त्रिविध ताप जात असतात. विठ्ठल चालत असलेला हा अखंड नामयज्ञ नाम सप्ताह, या ठिकाणी हे प्रथमच वर्ष आहे. वारकरी शेतकरी वारकरी शेतकरी वारकरी हरिनाम कीर्तन महोत्सव आणि अधिकम फलम. पुढच्या वर्षी या सप्ताहाच महोत्सव अमरावती इथे होणार आहे. अमरावतीत देखील काही भक्त आलेले आहे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आलेले आहेत. पुढल्या वर्षी तिथेही मोठा अशा प्रकारचा हा सप्ताह होणार आहे. तिथे मी कीर्तन करणार आहे. विठ्ठल शेतकरी वारकरी संघटना, म्हणूनच मी आता पावसाळ्याचे दिवस आहे, आता शेतकरी कामाकरता तयार झालेले आहे. काय करणे शेती तयार करण्याकरता पाऊस आमच्याकडे झाला, भरपूर झाला. आपल्याला पावसाची गरज आहे आणि त्याकरता शेती महत्वाची आहे. आणि शेती जगली तरच शेतकरी जगेल, जग जगेल. जगाला आधारच शेती अशा प्रकारचे. काही टायमाला शेती चांगली असते पण बीज चांगलं नसतं. काही टायमाला बीज चांगलं असतं पण शेती बरोबर नसते. काही टायमाला दोन्ही चांगलं असतं पण पाऊस वेळेवर नसतो. असा प्रकार आहे. म्हणून शुद्ध अशुद्धाचा विचार या अभंगामध्ये करतात. काही बाबतीमध्ये जगातल्या बीजाच्या बाबतीत सोडून द्या, अनेक बीज आहेत, अनेक धान्य आहे, अनेक जीव ज्या योनीमध्ये जातो ते त्याचं ते बीजच अशा प्रकारचं आहे. चांगलं बीज असेल तर चांगले उत्पन्न मिळतं. निकृष्ट बीज असेल तर निकृष्ट अशा प्रकारचं काय होतं, फळ प्राप्त होतं. म्हणून चांगलं फळ, चांगलं उत्पन्न प्राप्त व्हावं, कांद्याचं, बाजरीचं, गव्हाचं आणि मका. तिकडे जर परभणी तिकडे गेलो तर तिकडे सरकी पेठ, आता आपल्याला ते शब्दही कळणार नाही. म्हणजे कापूस, चांगल्या प्रकारचं कापसाचं बी लावलं की चांगल्या अशा प्रकारचं उत्पन्न येत असतं. तसंच मनुष्य जीवनामध्ये ही देखील शेतीच आहे. आपण जी करतो ती बाहेरची शेती आहे, पण याला क्षत्र विचार सांगितले. क्षत्र आणि क्षत्रज्ञाचा विचार सांगितला 13व्या अध्यायामध्ये. विठ्ठल म्हणून क्षेत्राचा विचार सांगितला. या शरीरामध्ये क्षेत्रज्ञ तो ही शेती करत असतो. शरीर हे क्षेत्र आहे आणि शरीरामध्ये पाप पुण्य पिकत असतात. आपल्या शेतामध्ये काय पिकतं, काहींच्या शेतामध्ये काँग्रेस आहे का नाही, काहींच्या शेतामध्ये गवतच. शेती बांधाच्या कळावर बसून चालत नाही, शेतीमध्ये राबावं लागतं. असं आहे. शेतीमध्ये काय राब आहे. शेती पाहून करता येत नाही, शेतीमध्ये राबावं लागतं, रात्रंदिवस राबावं लागतं. त्यावेळेस शेतीचं म्हणून आपल्याला काही शेतकऱ्यांना हत्या करावं लागतं. त्याचं काय कारण? त्याचं कारण शेती
उत्कृष्ट अशा प्रकारची आहे, पण ती करण्याचं आपल्याला ज्ञान नाही. विठ्ठल शरीर चांगलं नाही का? शरीर चांगलंच आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषणे, शरीर साध्य होय शरीर साधी निकृष्ट अजून मध्यम तीन प्रकार आहे. उत्तम, आता इथे हे गायक उत्तम आहे, वाजवणारा उत्तम आहे, फक्त कीर्तनकारच लहान आहे. असं उत्तम चांगला चांगले दर्जा. आता इथून नियोजन करणारे तिथे चांगले युवा कीर्तनकार आहे. इथे भगवान आहे आणि साऊंड पाहायलाच नको. नाशिक जिल्ह्यामध्ये एक नंबर साऊंड सिस्टीम, राम लगन साऊंड सिस्टीम. मी काही ही मुद्दामून स्तुती आपल्या समोर करत नाही, जे वस्तुस्थिती आहे ते मी तुमच्या समोर मांडतोय. विठ्ठल ऐकणारे थोडे आहे, पण द्वैतीदार असं आहे. सोन्याचं माप असतं आणि गाजराचंही असतं, ऐकणे सोनं तोडून मापून घेतलं जातं, असं आहे. त्याला वाराही सोनं होत नाही. तसंच आहे, तुम्ही ऐकणारे एक एक म्हणजे कितीतरी कोट्यामध्ये एक एका श्रोत्यामध्ये कोट्यामध्ये श्रोते आहेत, असं आहे. आणि या ठिकाणी कुलस्वामीनी श्री महालक्ष्मी माता अशा प्रकारचे निवांत एकांत काळ साधावा चिंतने एकांत वासी गंधाशा देवाच्या पूजने प्रदर्शना तुळशीच्या एकांतामध्ये जो काळ जातो चांगला. काहींचा काळ एकांतामध्ये देखील चांगला जात नाही. शिव्या देण्यामध्ये, व्यसनामध्ये, भांडणामध्ये काहींचा काळ जातो. काय त्याचा उपयोग आहे? चिंतनामध्ये गेला पाहिजे. देवाचं चिंतन, तुळशीचं पूजन, भगवतीचं चिंतन. आता नमो वाग विलासनी जी शारदा विश्वमोहिनी ती नमस्कारिणी मी असं आहे. तिचं वर्णन, भगवतीचं वर्णन, देवाचं वर्णन आपल्या मुखाद्वारे झालं पाहिजे. आता हे बीज झालं, जमीन आली, त्या बीजामध्ये निकृष्ट बीज, उत्तम बीज आणि मध्यम बीज आपण घेत असताना देखील दुकानात चांगलं बीज द्यावं. मग ते भुईमुगाचं असेल, बाजरीचं असेल, काय बाबा मकाचं असेल, अजून एक कशाचं असेल आणि सोयाबीनचं असेल. मी बोलून गेलो की आता शेतकरी काय झालेला आहे, नांगरणी केलेली आहे, वखरणी करतो, अनेक प्रकारचे त्याला पाळ्या घालतो. आता बघितलंच राहिले नाही. आता सगळं नांगरणी देखील कशाने, ट्रॅक्टरने झालेली आहे. शेतीची देखील मशागत करावी लागते. शेतीची काय करावं लागते, मशागत. आपल्याला देखील हे क्षेत्र मी सांगितलं ना, याची देखील मशागत करावी लागते. सकाळी उठल्यानंतर याची देखील काय करावं लागते, मशागत करावी लागते. याला देखील पाणी घालावं लागतं. ऐका जरा ते चला बोलायला नको आहे की नाही. भजनी विक्षोभीची प्रेमळ कथेमध्ये विक्षोभ होता कामा नये. विठ्ठल काय सांगत होतो तुम्ही म्हणत होतो शेतीला पाणी द्यावं लागतं ना. मग ते विहिरीचं असेल तर चालेल, पण आता ते निसर्गाने भगवंताने दिलं पाहिजे. वरून पाडलं तर पिकलं ना. तसं शरीराला देखील सकाळी पाणी घालावं लागतं, म्हणजे आंघोळ घालावी लागते. त्याला देखील ते शेतच आहे, याला देखील याची देखील सेवा करावी लागते. या शेतीची देखील मशागत आहे. दाढी करणं, ब्रश करणं, हे सर्व प्रकार शरीराची शुद्धी, शेतीची अशी शुद्धी आहे. चांगलं शेती चांगल्या प्रकारची करणं, शेती चांगली निवडावे तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन.
कोंबड्याने शेती कशी करावी हे देखील आपल्याला शिकवलंय. दळण कसं करावं, निवडावे खडे तरी दळण ओझ घडे. काय करे तसं शेतीमध्ये तण काढलं पाहिजे. निवडावे तण शेती करावी जतन. तुम्ही तणच काढलं नाही तर पीक कसं येईल. काय भुईमुग केला त्याच्यात कमरा एवढं गवत, भुईमुग काय दाणी लागते नाही ना. तण काढल्याशिवाय शेती होऊ शकत नाही. तसंच आता त्याचा आणि याचा काही संबंध आहे का. भौतिक उदाहरण आहे आणि तो त्याचा आपल्याला काही संबंध आहे का असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचा आपल्या जीवनाशी निकटचा संबंध आहे. आपल्याही डोक्यामध्ये अनेक वाईट विचार आहेत, अनेक तोड आहे, अनेक विकार आहे. त्या विकारांना बाहेर काढलं पाहिजे का, बाजूला केलं पाहिजे, ते जाळले पाहिजे. त्याच्यात काम, अर्थ, काम, मोक्ष चार पुरुषार्थ दिले आहे. धर्म, अर्थ आणि काम. पहिले धर्म. धर्मामध्ये देखील विक्षेप होता कामा नाही. धर्म आपला धर्म आहे. कितीतरी जीवावर आलं तरी आपला धर्म सोडता कामा नाही. परधर्म भयावह असं सांगितलं. कितीतरी संकट आले तरी आपला धर्म सोडता कामा नाही. कितीतरी वीर पुरुष होऊन गेले त्यांनी आपला धर्माचा त्याग केला नाही. ती चार वाक्य इथे मला पत्रिकेत पाहायला मिळालं म्हणून मला त्यावर मी थोडस बोलतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ आहे. आणि हे चार पुरुषार्थ मनुष्याने प्राप्त केलं पाहिजे. त्याला मनुष्य म्हणतात. मनुष्य काय, त्याने जीवनामध्ये काहीतरी आपलं प्राप्त केलं पाहिजे, पुरुषार्थ प्राप्त केला पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी घालवलं पाहिजे. आपल्या जीवनातील विकार केले पाहिजे. जसं शेतीमध्ये तण काढावं लागतं आणि त्यामध्ये बीज पेरावं लागतं. बीज काही सामान्य नाही, बीज काही साधारण नसतं, महाग असतं. कारण एक दाणा त्याचा महत्वाचा असतो. आणि एका बीजा केला नास मग तुकाराम महाराजांना वेगळा सिद्धांत मांडायचा आहे. आपल्याला एक बीज टाकून चालेल का. जमीन 4 एकर आहे आणि तुम्ही पायरी भरून गेलो चालेल का, नाही ना. त्या मापानेच शेतकरी आहात ना तुम्ही, कळतं ना तुम्हाला. सगळं मी आणि तुम्ही सर्व शेतकरी म्हणले. आपण सर्व पहिले शेतकरी आहात आणि नंतर वारकरी, नंतर अगोदर शेतकरी. एक बीज टाकल्यानंतर अशी कोणची कंपनी आहे
की तुम्ही एक पैसा ठेवल्यानंतर हजारो पैसे देते, असं नाही आहे. देवाच्या किमया असे तुम्ही एक दाणा टाकला तर हजारो दाणे. एका बीजा केला नास मोल भोगिले कणीस मोजता येत नाही ना. तुम्ही बाजरीचे दाणे मोजून पहा, बिट्ट्या मोजता येतील, बिट्ट्या मकाचे, पण बाजरीचं नाही मोजता येणार. त्याला हजारो दाणे एका कणसाला असतात. मग एका बीजा केला नास आणि मग भोगिले कणीस. शेतकरी सारखा श्रीमंत, शेतकरी सारखा दिलदार आणि शेतकऱ्यासारखा उदार या जगात दुसरं कोणी नाही. विठ्ठल मागे पुढे पाहणार देण्यामध्ये देखील तो कसलाही करत काही नसू द्या. त्याच्याकडे जे पिकतं ना तो खुशाल, गाजर असू द्या, कोथिंबीर असू द्या, काही असू द्या, देताना तो मोकळ्या हाताने. फक्त मार्केटला नेल्यानंतर त्याला भाव मिळेलच हे काही सांगतं. पिकवणं आपल्या हातात आहे, पण भाव मिळणं आपल्या हातात नाही. विठ्ठल प्रमाण आपलं असं होतं की एका बीजा केला नास. अशी कोणती कंपनी आहे की एक पेरल्यानंतर हजारो दाणे त्यामध्ये निर्माण होते. तर ती देवाची काय आहे, कंपनी आहे, देवाची कारखाना आहे. की तुम्ही एक बीज टाकलं की गाड्याची गाड्या भरून एक नाही हजारो असं आहे. शेरभर पिकलं तर 4 पोते, एक नाही पेरल्यानंतर. बाजरी शेरभर जर पेरली तर 4 पोते. मी एक पिशवी लावली तुम्हाला 14 क्विंटल मका, एका बिघ्याला. म्हणजे असाही प्रकार आहे ना. शेतीमध्ये उत्पन्न घेत असताना चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पन्न मिळण्याकरता शेती देखील व्यवस्थित करता आली पाहिजे, संसार देखील व्यवस्थित करता आला पाहिजे. चला या निमित्ताने बोलून जातो. संसार करण्याकरता देखील साधू होण्याकरता काही लागत नाही, एक मी बोलून जाईल. पण संसार करण्याकरता सामान्य नाही, संसार देखील करण्याकरता शूर लागतं. संसार करण्याकरता ताकद लागते. शेती करण्याकरता बायको मुलं सांभाळण्याकरता ताकद लागते. साधू काही एक लुंगी लावली झालं, कोणी त्याला खायला घालत, या बाबा या पाणी पिता का, जेवता का. पण इथं बायको मुलांचं लग्न करणं, मुलांवर चांगले संस्कार करणं, त्यांना शिकवणं ही सर्व जबाबदारी आपली आहे, शेतकऱ्याची आहे. नोकरीमध्ये करतीलच, आई बापाला सांभाळतीलच असं काही सांगता येत नाही. आपण अनेक उदाहरण पाहिले. शिक्षक असतात पण आई बापाला सांभाळतील. इथं कोणी शिक्षक असतात माती म्हणतात, नोकरीदार कोणी असेल त्यांना मी बोलत नाही, पण असं घडत आहे. आई बाप सांभाळतील पण शेतकरी आई बापांना सांभाळल्याशिवाय राहत नाही. चला, शेतीबद्दल भरपूर वर्णन झालेलं आहे. बीज उत्कृष्ट बीज, उत्कृष्ट उत्पन्न, निकृष्ट बीज, निकृष्ट उत्पन्न, मध्यम बीज, मध्यम उत्पन्न. असा प्रकार आहे. चांगलं बीज पेरलं की चांगलं, म्हणून तुकोबराई शुद्ध शब्द वापरतात. आता शुद्ध म्हटलं की त्याच्या विरोधात अशुद्ध आहे. म्हणून तुम्ही बीज चांगलं पेरलं की चांगलं उत्पन्न येतं.
आले अमंगल. पण शुद्ध बीज जैसे जसं बीज असेल कडू न तुकोबराय म्हणतात केळी कडू जिरे मागे अमृत फळे. कडू जिरे पेरल्यानंतर अमृताची फळे त्याला येऊ शकत नाही. काय रे लिंबाची झाडा साखरेचे आळे काय करे त्याला कसले चांगले फळ येतील का? त्याला कसे किती तुम्ही पाणी किती खत वापरा पण चांगलं बीज येऊ शकत नाही. अमृताचे फळे अमृतेची वेली तेची पुढे चालू अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. फळ आता इथं सांगितलं जे तुम्ही पेराल तेच उगवत असं आहे. पण इथं अमृताचंच फळ आहे अमृताचीच वेली आहे तेच पुढे बीज आहे. आणि चांगलं बीज तुमच्या हातात आलं की ते जपून ठेवता. कांद्याचं चांगलं बीज असेल तर ते उत्पन्न करण्याकरता ते कांदे चांगले लावतो म्हणजे त्याला पुढे चांगलं येतात. म्हणजे त्याला तुमच्याकडे वेगवेगळं म्हणतात. ते कांद्याचं बियाला काय म्हणतात ओळ. आमच्याकडे कांद्याचं बी म्हणतात तिकडे ओळ म्हणतात. इकडून आमच्याकडून तिकडे नेतात तिकडून ते पोतच होती माझ्या गावात माझा जोडी झाला तिकडून पोतच होते भरून आणतो मी इकडे विकतो असं प्रकार. कशा करता बोलतो मी अमृताची फळे अमृताची वेळी बीज तैसे चांगल्या प्रकारचं फळ. आणि चांगलं आता मला एक भुईमुगाचं पीक पाहिजे होतं बरं का 3 दाणे 4 दाणे चांगलं खाण्याकरता चांगलं पण ती ज्याने जतन करून ठेवलं तो देतच नाही असं आहे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे चांगलं बीज पाहिजे ते वेळ सांगता येत नाही. हे शरीर म्हणजे चांगलं अशा प्रकारचं आहे आणि हे चांगलं बीज आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात चांगल्या बीजाच्या पोटी चांगल्या प्रकारचे रसाळ चांगली अशा प्रकारची फळे येत असतात. शुद्ध बीजाला पोटी
गोमटी. तुम्ही जे बीज लावाल तेच फळ वर येणार आहे. आता मला पाठीमागून कोचिंग झालं. पूर्वी नाटक होतं पडद्या पाठीमागून बोलत जायचं, नंतर तो पुढे बोललं जायचं. नाटक ज्यांनी बसवल्याचं पाहिजे असेल तर वेगळंच काहीतरी म्हणून पाठीमागून सांगणार. हा प्रावटी काहीतरी आहे. तसं शेतकरी का आत्महत्या करतो त्याचं कारण 1 रुपया पेरल्यानंतर हजारो रुपये मिळत नाही. दाणा पेरला तर येतो, बीज पेरला तर येतो, पण पैसा पेरला तर पैसा येत नाही. असं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही चांगला आंबा, कलमी आंबा, हापूस आंबा, आणि ते जर लावलेलं असेल तर त्याला हापूसच आंबे येते. आणि कडू किंवा अजून दुसऱ्या एक प्रकारचा आंबट आंबा असेल तर त्याला गोड आंबा कसा काही. जे फळ तुम्ही ते लावलेलं आहे तशाच प्रकारचं त्याला फळ येणार आहे. चिकू लावले तर चांगल्या प्रकारचे चिकू येते, आहे का नाही. सफरचंद लावले तर चांगल्या प्रकारचे सफरचंद येते. जे फळ लावाल म्हणून फळे रसाळ गोमटी. काही फळ रसाळ नसतात, गोमटी नसतात, दिसायला कसे ओवड ओवड असतात. म्हणजे काही फळ चांगले असतात, काही फळ दिसायला चांगले असतात पण आतमध्ये कडू राहतात. काही दिसायला चांगले नसतात पण खायला गोड असतात. असं आहे. असे अनेक प्रकार त्यामध्ये तुम्ही जाणून घ्या. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. आणि कीर्तनाची वेळ मला वाटतं संपुष्टात आलेली आहे. थोडाच वेळ मला दिलेला आहे आणि त्या वेळेमध्ये आपण ही सेवा भगवतीच्या चरणावरती समर्पित करणार. शुद्ध बीज. अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. अंतःकरणामध्ये आपल्या काय भावना आहे. अंतःकरण शुद्ध झालं की जगामध्ये काही मिळवायचंच राहत नाही. त्याला मन म्हणा, अंतःकरण म्हणा, बुद्धी म्हणा. अंतःकरणाचे 4 प्रकार आहेत. शेतीचे अनेक प्रकार असतील, आहे का नाही. मुरमटी असेल, चांगली दर्जेदार असेल, काहींची निकृष्ट असेल, खडकाची असेल. खडकावर पेरलेलं काय उपयोग आहे. खडकी जैसे पेरले माऊली गाव आगी माझी खडकी जैसे वरसले, आगी माझी पेरले कर्म माने देखील स्वप्न जैसे. काय उपयोग त्याचा. खडकावर पेरून काय उपयोगाचा आहे. खडकावर पाऊस पडून काय उपयोगाचा आहे. अग्नीमध्ये पेरून काय उपयोगाचा आहे. चांगल्या ठिकाणी शुद्ध शेतीमध्ये जसे प्रकार आहे तसे अंतःकरणामध्ये देखील प्रकार आहे. अंतःकरण आपल्या जवळच, बाहेरचं कुठेही घ्यायचं नाही, आपल्या जवळ आहे. वाचा देखील आपल्या जवळचे, पण काहींची वाचा बोलण्यासारखी नाही, ऐकण्यासारखी नाही. त्यांचं बोलणं म्हणजे इंकळच. त्यांचं बोलणं म्हणजे बोललं की त्यांच्या बोलण्यामध्ये भांडणच. विठ्ठल विठ्ठल या योनी सारखी मनुष्यासारखी योनी जगात दुसरं नाही. कसं आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कच्चित येतोती सिद्धे. मनुष्यासारखं या देहासारखा देव जगामध्ये दुसरा कोणताच नाही. असा सर्वोत्कृष्ट देव देवाने आपल्याला दिलेला आहे. चांगला देव, उत्तम देव. बाकीची देव म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं. बिनसोवाची नांगी पैसा दुर्जन सर्वांगी. त्यानंतर महाराजांनी दुसरं एकनाथ महाराजांचं प्रमाण दिलं.
नामाविन मोह सर्पाचे ते बीड जिव्हानवे काळ सर्प आहे. काय वर्णन आहे संतांचे शब्द. चांगल्या प्रकारे अभ्यासात संतांच्या वाङ्मयाकडे चांगल्या दृष्टिकोनातून पहा. आपलं जीवन बदल करायचं असेल आपल्या जीवनामध्ये तर संतांचा एक शब्द लाख मोलाचा आहे. म्हणून वाणी ही देखील शुद्ध असली पाहिजे. म्हणून शुद्ध विचारापोटी फळे कसाल इथे मी थांबतो. आता शेतकऱ्यांचा विषय बंद करतो. आपण सर्व शेतकरी आहे. आपल्या मालाला चांगला भाव मिळो आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवू. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करू. शेतकरी संकटामध्ये न येऊ एवढीच मी सदिच्छा भगवतीच्या चरणावर करतो. विठ्ठल विठ्ठल जगातली फळ अनेक असेल पण तुकूप राहिल्या शरीरालाच फळ म्हणतात. या आपल्या हातात नरदे निधान लागले हाती उत्तम सार उत्तमाची गती देवची होईल ते होती तरी का चित्ती न धरावी. हीच चांगलं फळ आपल्या हातात परत वेळ सांगता येत नाही आपल्या हातात आलेलं आहे. आणि त्याने तुम्हाला डोळ्याने काय पाहायचं, कानाने काय ऐकायचं, वाचेने काय बोलायचं, पायाने कुठे जायचं, हाताने काय करायचं, ही सर्व गोष्टी तुमच्याकडे जशी तुमची स्थिती आहे तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. तसं याच्यात देखील हाताने तुम्ही दुसऱ्याचं नुकसान करायचं का घर जाळायचे का चोरी करायची, हाताने काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. डोळ्याने काय पाहायचं, कानाने काय ऐकायचं. कितीतरी वर्णन आपल्याला सापडतं. इथे येऊन या मनुष्य देहाला येऊन तुम्ही जर भगवत चिंतन करत नसाल, भगवतीला पाहत नसाल, देवाला पाहत नसाल, त्याचं वाचीने चिंतन करत नसाल तर काय तुमचा जन्म निरर्थक व्यर्थ, त्याचा जन्म फुकट. तुका माने जन्मा गोमटे होस नगर खूप सुंदर अशा प्रकारचं नगर बांधलेलं आहे. नवीन जातात ना एखाद्या घरामध्ये पण त्या वस्तीमध्ये त्या नगरामध्ये कोणी राहिलंच नाही. काय त्याचा उपयोग आहे? खूप जोमाचं पीक आले, कंस लागले पण त्याला दाणच नाही. तसं निरर्थक जीवन ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही, परमार्थ नाही,
येषां न विद्या न तपो न दान न ज्ञानं न सेवं न मोक्षं ते मूर्ती लोकी भूरिभार भूता मनुष्य रूपेण मृगां शरन्ति. शास्त्रकार म्हणतात त्याच्यामध्ये पशुमध्ये काय फरक आहे? तो 4 पायाचा हा 2 पायाचा होतो. याला शेप नाही आणि त्याला पुजनारे चारी पाया काहीच करत नाही. मनुष्य परी पुत्रीती पुचणे फक्त शिकवणे मृगांश शरण त्यांनी ज्ञान प्राप्त केलं नाही, विद्या प्राप्त केली नाही, दान धर्म केला नाही, भक्ती केली नाही, त्याचं जीवन निरर्थक जीवन. त्या जीवनाला म्हणून प्रमाण झालंय या शरीराला येण्याचं सार्थक भगवंताला पाहिलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलच भगवती एक देखल्या विठ्ठलची एक देखल्या. देव पाण्याकरता कधी पाहिजे साधना करा. देव पावया करी ओसायास न धरी आस नासिवंत. देव पाण्याकरता कोणती तरी साधना तुमच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. सामान्य लोक पाहत नाही मरके मी मरका तुम्ही मरका तुम्हाला पाण्यात काय पण आगीन अशा प्रकारचा भगवान परमात्मा पाण्याकरता त्याकरता काय केलं पाहिजे तो वाचा शुद्ध केली पाहिजे. मुखी अमृताची वाचा दुसरं आपल्या मुखातून जी वाचा बाहेर पडेल ती अमृतासारखी असे असली पाहिजे. वाचा जैसे कलोळ अमृताची मौलिनी अमृत म्हणतो त्याची वाचा म्हणजे अमृत. एक शब्द त्याच्या मुखातून जो पडतो तो अमृतासारखा आहे. म्हणून मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. आणि आपला विचार करायचा आहे आपण देह देवाकरता वापरतो का संसाराकरता वापरतो. आपला देह संसाराकरता देह देवाकरता नाही. इथं देह वाचा देवाची मुखी अमृताची वाणी देह देवाची. दुसऱ्याच्या